2026चं रिझोल्युशन माझ्या ह्या ग्रीन टीने होणार आहे. नमस्ते आणि तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये परत एकदा स्वागत आहे. आणि आजचा व्लॉग मी दिवसभर बिझी असल्यामुळे अगदी एकदम कट टू कट 1 तास आधी 12 वाजायला होते तेव्हा मी स्टार्ट केला. केक रेडी आहे, सगळे असे मस्त हॅपीली एक्साइटेड आहे की 12 कधी वाजतायत आणि फायनली 12 वाजले आहेत आणि सगळे एकमेकांना हॅपी न्यू इयरची विश करत आहेत. आणि आमचा असं केक साईडला केला आम्ही, कारण की सगळ्यांना विश देण्यामध्ये आम्ही एक्साइटेड आहोत. न्यू इयरचं रिझोल्युशन काय मनात नाहीये ना, विजन बोर्ड माझा रेडी आहे. पण कितीही माझे रील्स जरी व्हायरल नाही झाले तरी पण मी माझी कन्सिस्टन्सी सोडणार नाही. आणि अशाच जो मी उत्साहाने 2026चं स्वागत केलं आहे तसे प्रत्येक व्हिडिओ मी माझ्या पोस्टवर टाकणार आहे. आणि होप सो एक ना एक दिवस मी पण ग्रो करेल 2026 मध्ये. सो टाइम आलेला आहे मला रिझोल्युशनचा पहिली स्टेप करण्याची, जी मी डिसाईड केली आहे की मी एक डिटॉक्स वॉटर जे डेली पिणार आहे. कारण की सुरुवात तर माझी भरपूर करायची आहे, विजन तर खूप आहेत, पण रात्री जे आपण काय करू शकतो तर इथूनच मी सुरुवात केली आहे की रोज रात्री झोपायच्या आधी आपण एक मस्त अशी डिटॉक्स वॉटर पिणार आहोत. आणि ते मी माझं ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे. तर ह्याने काय होईल, ह्याने काय होणार तर नाहीये, पण आपल्याला एक सवय लागून जाते आणि ही सवय आपल्याला खूप काही असं बेनिफिट देऊन जाते. सो मी माझ्या मनाशी तर हे विजन डिसाईड केलेलं आहे. आणि अजून काय विजन असतील माझ्या आयुष्यात हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की सांगेन. आणि ते बदल वर्षभर टिकून ठेवण्यासाठी, ती हॅबिट वर्षभर टिकून ठेवण्यासाठी मी खूप प्रयत्न करेन. फायनली माझा डिटॉक्स टी रेडी झालेला आहे. आणि बाकी काही नाही, जे उद्यासाठी मला खायचंय ते पण मी साईडला भिजत टाकणार आहे, कारण उद्या ह्यांचा एकादशीचा उपवास सुटणार आहे. माझा डिटॉक्स वॉटर घेऊन एकच देवाकडे प्रार्थना करते की सगळ्यांचं सुखी समृद्धीचं आणि खूप छान असं 2026 जाऊन दे आणि सगळ्यांना ब्लेस कर आणि सगळ्यांना सक्सेस दे. बस भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.